नमस्कार मैत्रिणींनो, यम ह्या रेसिपीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत कढी. तर मी दह्याची कढी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगते. तर दह्याची कढी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं साहित्य 4-5 मिरच्या घेतल्यात बारीक करून, 1 वाटी दही घेतले आणि बेसन पीठ आणि नंतर कोथिंबीर. तर आता आपल्याला हे दही आणि बेसन एकत्र एका भांड्यात घ्यायचे आणि हे मिक्सरमधून काढायचे. तर आता मी इथं दही घेते. आणि तुम्ही इथं दही कोणतं सुद्धा वापरू शकता, आपल्या घरी बनवलेलं सुद्धा, नाहीतर दुकानातून आणून सुद्धा. आणि इथं मी 2 चमचे बेसन पीठ घेतलेले. हे बेसन पीठ सुद्धा आपल्याला दह्यातच टाकून द्यायचं, जेणेकरून आपल्या बेसन पिठाच्या गाठी होऊ नयेत, म्हणून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता हे सगळं बारीक झालेलं आहे. काय मैत्रिणींचं असं येतं आहे की माझी दही फुटती, माझी कढी फुटती, हे होतं ते होतं. तर ही अशी पद्धत केली तर आपली कढी फुटणार नाही. तर आता मी इथं गॅस पेटवलेला आहे आणि कढईत तेल टाकून घेते. आणि आपल्याला तेलाचा जास्त वापर करायचा नाही. आता हे तेल गरम होईपर्यंत 2 मिनिट आपण तसंच ठेवून देऊ गॅसवर. नंतर मोहरी टाकायची आपल्याला. मोहरीच्या ऐवजी तुम्ही जिरे सुद्धा वापरू शकता. तर मी इथं आता अर्धा चमचा मोहरी टाकली. आपलं तेल तापलेले असं मस्त तडतड मोहरी येते. नंतर हिरवी मिरची बारीक केलेली, ही आपल्याला अशी चांगली परतून द्यायची आणि गॅस कमी करून घ्यायचा, जेणेकरून मिरची करपणार नाही. आता आपल्याला ह्या दह्यामध्ये हळद टाकून घ्यायची. हळद टाकल्याच्या नंतर कोथिंबीर टाकायची परत अशी, आणि परत मिक्स करून घ्यायचं. आता हे छान असं मिक्स झाले. आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल कमी वाटायला म्हणून परत थोडंसं तेल टाकायचं, जेणेकरून काय होते कढीला जास्त तेल टाकायला जमत नाही. आणि आता आपल्याला ही पूर्ण आपण बारीक केलेलं दह्याचं याच्यात मिक्स करायची सर्व. तुम्ही बघू शकता आता ही किती बारीक झालेली आहे. आता मी हे टाकते. तर आता आपल्याला इथं 1 वाटी पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपली कढी अशी पातळ झाली पाहिजे. तर मी इथं 1 वाटी पाणी टाकलेले आणि सर्व असं मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि कढी फुगेपर्यंतच वर ठेवायची, जेणेकरून पूर्ण उकळून जर दिली तर आपल्या कढीची पूर्ण चव जाईल. आणि आता आपल्याला याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मी आता चवीपुरतं मीठ टाकते. आणि तुम्हाला जेवढी बनवायची ना त्या पद्धतीने तुम्ही पाणी घेऊ शकता, कारण की मला दोघांनाच बनवायचे असल्यामुळे मी इथं माझ्या अंदाजाने पाणी घेतलेले. 2 माणसं आहेत का. आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तर मी इथं 1 चमचा मीठ टाकले. हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं मस्त असं. आणि तुम्हाला जर घट वाटली तर आपल्याला काय करायचं, गरम पाणी करून टाकायचं, जेणेकरून कढी फुटणार नाही. आता याला मस्त फुगेपर्यंत असंच ठेवायचं गॅसवर 1-5 मिनिट. मस्त अशी छान आपली कढी बनवत आहे आणि मस्त असा छान सुगंध सुटला आहे. ही कढी आपण भातासोबत किंवा मसाल्या भातासोबत, नाहीतर भज्यासोबत सुद्धा आपण ही खाऊ शकतो. मस्त अशी छान ही अशा पद्धतीने आपल्याला कढी फुगलेली, ही जास्त आपल्याला हे करून उकळून घ्यायची नाही. आता इथं आपली कढी तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करून एका पातेल्यात कढी उतरून घेते. हे बघा मैत्रिणींनो, आपली एकदाची कढी बनवून तयार आहे. हे बघा आपण ह्या पद्धतीने कढी बनवलेली आहे. असेच नवनवीन पदार्थ शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.